सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक या ठिकाणी हरिभक्तपरायण संत बाबा घुले यांच्या कृपाशीर्वादानं मांडवे बुद्रुक सोसायटीचे संचालक बबन शेख यांच्या संकल्पनेतून आणि थोरात कारखान्याचे संचालक प्राध्यापक रामदास धुळगंड, दत्तात्रय धोंगुडे गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामस्थांच्या सहकार्यानं प्रत्येक महिन्याच्या पहिल्या एकादशीला प्रवचन आणि कीर्तनाचं आयोजन केलं जातं. ही संकल्पना महाराष्ट्रात कुठेही नसून वारकरी संप्रदायासाठी ही एक आनंदाची बाब आहे. मांडवे बुद्रुक ग्रामस्थ महिन्याच्या प्रत्येक पहिल्या एकादशीला प्रवचन आणि कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करतात. तर या एकादशीला हरिभक्तपरायण भीमराज महाराज उगलमुगले यांचं प्रवचन पार पडलंय. या कार्यक्रमासाठी महाराज सौजन्य राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता सेलच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष अमृता अनिल कोळपकर यांचं लाभलं. यावेळी उगलमुगले महाराजांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते अनिल कोळपकर यांच्या हस्ते केला गेलाय. गोष्टीच आपण करतोय एवढं जरी कळालं तरी जडजडवणी वहिला. आता मेलेल्यावर माती किती टाकावा? माणसं पुरतात ना, मेल्याच्या नंतर पुरतात, त्याच्या माती किती टाकावा? खड्डा भरेपर्यंत. आणि किती दिवस टाकत राहावा? आयुष्यभर टाकतच राहावा. मेल्याने इथं काढले, मेल्याने इथं काढले, आयुष्यभर टाकतच राहावा का? अरे नाही ना, तेवढ्या दिवसापुरती टाकायची. आज मांडवे गावामध्ये ज्या महिन्याच्या पहिल्या एकादशीच्या दिवशी जे प्रवचन कीर्तन ठेवलं जातं, प्रथमतः मी सर्व ग्रामस्थांचे अभिनंदन करते. आणि आज ज्यांचं पुष्प मला लाभलं, आज तुमच्या इथे 19वी एकादशी आहे की त्याचं पुष्प मला लाभलं. मी खरंच भाग्यवान समजते आणि आज कामदा एकादशी असल्यामुळे अजूनच मला भाग्य लाभलं. मी हबप उगलमुगले महाराज यांनी चांगल्या पद्धतीची प्रवचन रूपी सेवा दिली. मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे ऋण व्यक्त करते. आणि ज्यांनी ही संकल्पना मांडली की महिन्याच्या पहिल्या एकादशीच्या दिवशी गावामध्ये प्रवचन कीर्तन व्हावं, ही संकल्पना अतिशय चांगली आहे. कारण महाराष्ट्रात मी ज्या ज्या वेळेस फिरते त्यावेळेस कुठल्याच गावात असा कार्यक्रम होत नाही. फक्त सप्ते होता, पण सप्त्यामध्ये येतात ती लोक 7 दिवसातच येतात, पण हे महिन्याच्या वेळेस येतात. त्यामुळे महिन्याच्या माध्यमातून का होईना तुम्हाला ऊर्जा मिळते आणि एक आध्यात्मिकची जोड तुम्हाला या मांडवे गावाच्या भूमीमध्ये मिळते. त्यामुळे ज्यांनी ही संकल्पना मांडली त्यांचे मी आभार व्यक्त करते. मी असं ऐकलंय की ज्यांनी ही संकल्पना मांडली ते आपले भिकन बाबूलाल शेख हे एक मुस्लिम बांधव आहे, पण त्यांनी ही संकल्पना मांडली आणि मला वाटतं त्यांनी 12 महिने तुम्हाला महाराजांचं सौजन्य दिलं. आणि त्यानंतर काही कमी पडल्यास आपले प्राध्यापक धुळगंड सर यांनीही त्यांना सहकार्य केलं. असाच उपक्रम तुमच्या गावामध्ये कायम होत राहो. आणि तुमच्या ह्याच्यासाठी मला काही योगदान जर असेल तर तुम्ही आवर्जून मला सांगा. मी फुल नाही तर फुलाची पाकळी देण्याचं या ठिकाणी कबूल करते. आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिलात, मी सर्वांचे आभार व्यक्त करते. मांडवे बुद्रुक या ठिकाणी एकादशी निमित्तानं कार्यक्रम सुरू असून मांडवे ग्रामस्थ या कार्यक्रमाला भरभरून साथ देत आहेत. तर 1 महिना अगोदरच महाप्रसादाच्या पंक्तींचं बुकिंग असतं. संकल्पना अतिशय सुंदर असून भक्तिमय वातावरणामध्ये अशीच संकल्पना कायमस्वरूपी सुरू ठेवू अशी ग्वाही थोरात कारखान्याचे संचालक रामदास धुळगंड यांनी दिली आहे. तर महाप्रसाद पंगत मांडवे बुद्रुक येथील झिटे आणि ढेंबरे या कुटुंबानं दिली. रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकोर. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290
आणि 9270 34 41 74.